तर विपश्यना पण बरोबर गेलो 2003 साली पुण्याला धम्मसरोवर या ठिकाणी धम्मपुण्याला आणि मग हिरामन 2 वर्ष त्या मनपाच्या शाळेमध्ये सर्व्हिस केली भाऊनी. पण त्याचं काय मन काय तिथं रमलं नाही आणि मग भाऊनी MPCचा अभ्यास सुरू केला आणि भाऊ तहसीलदार झाला. तहसीलदार पासून यस विशेष म्हणजे पहिले प्रयत्न म्हणजे त्या तहसीलदार पदामध्ये रमलं नाही आणि मग तहसीलदारचा प्रांत आणि मग प्रांताचे उपजिल्हाधिकारी असा हा खडतर प्रवास आहे हिरामनबद्दल. या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलात. मला फार बरं वाटलं की हा जो मेरी कुठे कुठे निवांत रमलं नाही ते सांग. मित्र झालं की रेडी त्या सगळ्या आठवणींना उजळत असताना मला रिकॉल होतं, स्मरण करतोय मी. एकदा नानाचा ॲक्सिडेंट झाला. आम्ही पंचवटीपर्यंत चाललो होतो आणि ती सायकल होती ती आणि माझी पण सायकल हे सगळे काय म्हणते पाकुळी माझ्या सायकल होण्याची पाकुळी आणि मग नानाचा तो प्रवास वगैरे सगळं बघितलं आणि पहिल्या पोस्टिंग मिळालं भाऊला इगतपुरीला, तिथून मनमाडला भाऊच्या घरी मुक्काम पण केला मी. नंतर मी परभणीला जॉब करत असताना असा सर्व संघर्षमय भाऊने जो प्रवास केलेला आहे. भाऊनी डिपार्टमेंट अंतर्गत परिषदेत राहिला. मी त्याला म्हणतो अरे नाना वहिनीनं पण सांग अभ्यास करायला ते नुसतं तर तो काय म्हणायचं मला गमतीनं होम मिनिस्टर्स भरायचा त्याला तेच PhD करू द्या. परंतु खरंच भाऊनी मेहनत घेऊन एक पोलिसाचा आज PSIचा API आणि PI नाशिक या ठिकाणी जे अँटी करप्शन ब्युरो जे आहे आपलं नाशिकला शरमपूर रोडला त्या ठिकाणी भाऊंची पोस्टिंग आहे. खूप बरं वाटलं आपण सगळे एकत्र आलात. पुन्हा एकदा सर्वांचे कसं आहे पोलिसी चष्मा आहे. कारण तुमचं ते एक वाक्य माझ्या अजूनही विसरलं. तुम्हाला MBBS ला पाहिजे होतं आणि MBBS म्हणजे डॉक्टर तर नाही झालं पण डॉक्टर नावा पुढे लावणार कारण तुमचं ते वाक्य आहे ना मी विसरलोच नाही अजून आणि मग मी तर घेतलं. फोटो